नवऱ्याचे तृतीयपंथीयासोबत अनैतिक शरीर संबंध पुढे घडले महाभयंकर. ऐकूनच अंगावर काटा येईल सत्यघटना. प्रणय हा मानवी जीवनातील एक अविभाज्य भाग आहे, पण अति तिथं माती ही उक्ती प्रणयाबाबतीतही लागू पडते. वासनेचा अतिरेक माणसाला विकृत बनवतो. त्यातून काही वेळा माणूस अनैसर्गिक संबंधाकडे ओढला जातो. त्याची ही विकृती त्याला माणसातून उठवते. त्याला केवळ वासना शमन समजते. त्याच्या या विकृतीने त्याच्या घरादाराची राख होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेचा खुलासा झाला. तो अगदी धक्कादायकच होता. तो म्हणाला बायकोचे अनैतिक संबंध होते म्हणून तिचा खून केला, पण तपासामध्ये तर त्याचेच तृतीयपंथीयाशी संबंध होते. या संबंधामध्ये अडसर नको म्हणून त्याने निष्पाप पत्नीचा बळी घेतल्याचे उघड झाले. या निर्गुण प्रकरणाचा हा सविस्तरपणे वृत्तांत आहे. पण ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर आणि ही घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हातकणंगले तालुक्यातील भादोळे येथील प्रशांत मारुती पाटील वय वर्षे 34 याने ढवळी तालुका वाळवा येथील रोहिणी वय वर्षे 29 हिच्याशी 8 वर्षापूर्वी विवाह केलेला होता. प्रशांत आणि रोहिणी या दाम्पत्याला एक 6 वर्षाची आणि एक 3 वर्षाची अशा 2 मुले आहेत. प्रशांतचा भादोले ग्रामपंचायत गाळ्यात दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. घरी आईवडील, पत्नी आणि 2 मुली असे कुटुंब आहे. प्रशांत हा मेहनती युवक आहे, पण हल्ली पती पत्नीमध्ये काही कारणावरून नेहमी भांडण तंटे होत होते. या दोघांतील भांडणे काही फार वेळ टिकत नव्हते, कारण दोघांनाही संसाराची काळजी होते. त्यामुळे रोहिणी प्रशांतला व प्रशांत रोहिणीला आधार देत असत. त्यामुळेच वाद होत असले तरी त्यांचा संसार सुखात समाधानाने सुरू होता. सध्या रोहिणीचे वडील आजारी आहेत. ते ढवळी तालुका वाळवा या ठिकाणी राहतात. त्यांची देखभाल करणारे कोणी नाही म्हणून गेले 8 दिवस रोहिणी सकाळी माहेरी जात असे आणि संध्याकाळी घरी येत असे. घरामध्ये लहान मुले असल्याने लवकरात लवकर घरी येण्याचा ती प्रयत्न करत असे. कधी कधी घरी यायला उशीर होणार असेल तर ती प्रशांतला फोन लावून आपल्याला न्यायला या असा निरोप दे. त्यानुसार तो तिला आणायला जात असे. असे सगळे काही समजुतीने सुरू होते, पण या सगळ्या शांततेमागे काहीतरी खदखदत आहे याची जाणीव मात्र कोणालाच नव्हती. सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रशांत याला रोहिणीने फोन केला की तुम्ही मला नेण्यासाठी या. त्यानुसार प्रशांत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणाऱ्या ढवळी गावात गेला. तिथे सासऱ्यांच्या आजारपणाची त्याने चौकशी केली. थोड्या वेळाने तो आणि रोहिणी असे दोघेही दुचाकीवरून बाहेर पडले. ते दोघेही घरीच येणार असल्याने तसे ढवळी गावातून उशिराच बाहेर पडले. भादोले येथे येत असताना त्यांच्यात बोलणे होत होते. भादोले कोरेगाव रस्त्यावर झुंजी नाना मळ्याजवळ ते आले असता प्रशांतने एका वळणावर गाडी थांबवली. तो लघुशंकेसाठी बाजूला गेला. यात काही संशयास्पद नव्हते. तो लघुशंकेसाठी आड बाजूला गेल्याने ती रस्त्याकडेला वाहनाजवळच उभी होते. पण तिला माहितीच नव्हते की लघुशंकेसाठी गेलेल्या पतीच्या मनात काय चालले आहे, त्याने कशाची तयारी केली आहे. रोहिणी बेसावध होते. ती उभी असतानाच प्रशांत अचानक तिच्यासमोर उभा राहिला आणि क्षणार्धात त्याने तिच्या डोळ्यात चटणी टाकली. अचानक झालेल्या हल्ल्याने तिला काहीच सुचले नाही. हे काय करताय असे म्हणत ती ओरडत डोळे चोळू लागली. ही संधी साधत त्याने गाडीला लावलेल्या पिशवीतून हातोडा बाहेर काढला. त्या हातोड्याने त्याने रोहिणीच्या डोक्यात सपकन घाव घातला. डोक्यात घाव बसताच तिने जोरात किंकाळी फोडली. तिला समोरचे काही दिसेना, काही सुचत नव्हते. याचा फायदा घेत प्रशांत तिच्यावर एका पाठोपाठ एक घाव घालू लागला. काय दिसत नसले तरी ती जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागली. तो घाव घालत होता तर ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मग मात्र तो जास्तच चवताळला. त्याने घाई करत पिशवीतील कोयता बाहेर काढला आणि त्याचा घाव रोहिणीच्या वर्मी घातला. त्यासरशी रोहिणी गतप्राण होऊन खाली कोसळली. रक्तबंबाळ झालेली रोहिणी गतप्राण झालेले होते. त्याने शेवटचा श्वास घेतलेला होता. आपले काम फत्ते झाल्यावर त्याने मोटारसायकलवरून आपले घर गाठले. घरात त्याचे वडील होते. त्यांना तो म्हणाला, बघा माझे रक्ताने माखलेले कपडे आणि मळलेले कपडे. आज मी रोहिणीचा खून करून आलेलो आहे.
मुलांना सांभाळा, आता मी 6 महिने येत नाही असे म्हणून प्रशांत कुठेतरी निघून गेला. आपल्या मुलाने खरोखरच सुनेला मारले का हे पाहण्यासाठी ते ढवळी गावाच्या दिशेने निघाले. वाटेतच म्हणजे झुंजी नाना मळ्याजवळ रोहिणी रक्ताच्या थरळ्यात पडलेली दिसली. समोरचे दृश्य पाहून त्यांचा विश्वासच बसेना. आपल्या मुलाने हे काय केले असे म्हणत ते आक्रोश करू लागले. नंतर स्वतःला सावरत त्यांनी पेठ वडगाव पोलीस स्टेशन गाठले आणि खुनाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक निर्मिती करून 6 महिने पळून जाणार म्हणणाऱ्या प्रशांत पाटील याला रात्री 1 वाजता कोल्हापूर हद्दीतून ताब्यात घेतले. प्रशांतला पकडल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता आपणच रोहिणीला मारल्याची कबुली दिली. त्यामागचे कारण विचारले असता रोहिणीचे अनैतिक संबंध होते, ती नेहमी फोनवर असायची म्हणूनच तिचा खून केला असे त्याने सांगितले. पण पोलिसांना ही बाब पटली नव्हती. त्यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक सत्य बाहेर आले. प्रशांत रोहिणी यांच्यामध्ये अधूनमधून भांडण होत असे. अशा वेळी तो तृतीयपंथीयांच्या घरी जाऊन राहत असे. त्याचे अनेक तृतीयपंथीयांशी संबंध होते. तो तिकडे राहायला गेला की कित्येक दिवस घरी येत नसे. रोहिणी मात्र आपला संसार व मुलींना सांभाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असे. प्रशांतला ती काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत असे, पण तो तिचे काही ऐकत नसे. यातून दोघांच्यामध्ये भांडणे होत असत. या कारणातून प्रशांतने तिचा खून केला आणि सारा दोष तिच्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी अखेर सत्य शोधून काढलेच. घटनेचा अधिक तपास पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ वडगाव पोलीस करत आहेत.